गजर बघा फक्त लोकनजर न्यूज। विशिष्ट पूर्ण योजनेअंतर्गत खोलीकरण, सरळीकरण आणि सौंदर्यीकरण या आवार भिंतीचं काम कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने सुरू असताना वरील 20 फूट कडक मुरुम बाजूला काढल्यावर एकदम नरम जागा लागली आणि ती जागा खोलली तर आपल्या पोकलँडचं बूम जाईन तिथपर्यंत ती नरम आहे, त्यातली काही हड्डी आणि अवशेष निघाले। याची माहिती आम्हाला भेटली। कॉन्ट्रॅक्टरनी मला सांगितलं, मी एटीओ साहेब अपार साहेबाला सांगितलं, बोबळे ताईंना सांगितलं, आपले मोठ्यावरचे ठाणेदार अजित जाधव साहेबाला सांगितलं, ग्रामीणचे गुट्टे साहेबाला सांगितलं आणि आम्ही स्वतः इथं हजर राहून त्या मशीनद्वारे त्यातून ते मटेरियल काढून पाहिलं। त्या गड्ड्यातून हड्ड्या निघालेल्या आहेत। त्या हड्ड्याचं परीक्षण करण्यासाठी आज त्याचा पंचनामा केला। जिओलॉजिकल विभागाच्या इकडे आपण हे पाठवून हे कशाचे आहे काय आहे याची आपण खात्री करणार आहोत। पण ही जी ईर दिसून राहिली आहे याचा अजून अंत लागलेला नाही आहे आणि हा जो हे जे मटेरियल आहे हे 20-22 फूट हे कडक होतं आणि त्याच्यानंतर हा गड्डा सापडलेला आहे। जर वीर असती तर बांधलेलं असतं, तर बांधल्यासारखं काही सापडलं नाही आणि किती खोल आहे याचा अजून अनुमान लागून नाही राहिलेला आहे। तर पहिले जिओलॉजिकल विभागाच्याकडे पाठवून त्यांनी जर तपासलं ते आपण हे करून घेऊ। नंतर आपल्याला जर काही वाटलं याच्यातली तर मोठी बूम आणून हे एक वेळा आपण पूर्ण खोल करून पाहू की पुरातन काही आहे काय किंवा जुना इतिहासातलं काही गुन्हा आहेत काय की भूकंपाच्या किंवा मोठ्या प्राण्याच्या काही त्या काळातल्या काही आहे काय याची खात्री आपण करून घेऊ। कारण अजून हे किती खोल आहे हे सांगता येत नाही। तर आज हे पंचनामे करून पाठवल्यावर वरून नागपूरचे जिओलॉजिकल विभाग आल्यावर त्यांचं काय अनुमान लागते, निदान लागते, त्याच्यानंतर पुढची भूमिका घेऊ।